बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेतून अजित पवार यांनी सूचक विधान केलंय। मागचं झालं केलं गंगेला मिळालं, आता आपण एकोप्यानं काम करायचंय। पवार साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व असं अजित पवार म्हटले। अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय। पिंपरीमध्ये 9 वर्ष नियोजन शून्य कारभार झाल्याचं म्हणत अजित पवार यांनी टीका केली आहे। फक्त पिंपरी चिंचवड मनपाबाबत टीका करतोय, भाजपवर नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये मोठं विधान केलंय। शेवटच्या दिवशी बरंच काही घडण्याची शक्यता आहे। कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, मात्र कुणाकडे जास्तच झाले असतील तर ते घ्या, काय घ्या हे मी सांगितलेलं नाहीये असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्यानं चर्चांना उधाण आलंय। अजितदादांना विनंती, मित्र पक्षावर बोलू नये अशी अपेक्षा, छोट्या कार्यकर्त्यावर असं बोलणं योग्य नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना विनंतीवजा सल्ला दिलाय। जळगाव शहरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो पार पडला। या रोड शोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित होते। पुण्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दरम्यान अमोल बालवडकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत विकासाचं विजन मांडलं। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात दुर्लक्षित राहिलेला वॉर्ड म्हणजे मानखुर्द येथील चित्ता कॅम्प। प्रभाग क्रमांक 145 मधील शिवसेनेचे उमेदवार अरुण हुले प्रचार करतायत। दरम्यान मतदार भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास अरुण हुले यांनी व्यक्त केलाय। भाजपकडून नवी मुंबईत अमित मेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नवी मुंबईतील इंदिरानगर परिसरात प्रभाग क्रमांक 20 क मधील उमेदवार अमित मेडकर यांनी त्रिसूत्री विकास धोरण राबवणार असल्याचं सांगितलंय। छत्रपती संभाजीनगरमधील आमदार प्रशांत बंब यांना जाहीर सभेत जनरोषाचा सामना करावा लागला। नवाबपूर इथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत विकास कामांचा पाढा वाचत असताना एका स्थानिक तरुणानं थेट रस्त्याच्या दुरवस्थेवरून प्रश्न विचारला। बिनविरोध निवडणुका म्हणजे सामान्य गोष्ट नाही। प्रतिस्पर्धी उमेदवाराला आर्थिक आमिष दाखवून किंवा गुंडागर्दी करून माघार घ्यायला लागले आणि असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। महापालिका निवडणुकांना किळसवाणं स्वरूप दिल्याचा आरोपही शेट्टींनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला। सशक्त भारत करण्यासाठी सशक्त भाजप करावी लागेल असा संदेश रवींद्र चव्हाण यांनी दिला। जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचं म्हणत चव्हाणांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। कोण रवींद्र चव्हाण, कुठून आला, त्यानं दिलगिरी नाही तर मराठवाड्याची माफी मागायला पाहिजे असं म्हणत अंबादास दानवेंनी निशाणा साधलाय। आमची ताकद मोठी असल्याचंही त्यांनी म्हटलं। परभणी महापालिकेमध्ये आमची सत्ता येणार असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान दानवेंबाबत प्रश्न विचारतात चव्हाणांनी काढता पाय घेतला। असे किती रवींद्र चव्हाण येतील जातील, मात्र विलासराव देशमुखांचं नाव मिटवण्याची ताकद या महाराष्ट्रात कुणामध्येही नाही अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी रवींद्र चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत जरांगे पाटलांनी मोठं वक्तव्य केलंय। सत्तेत कुणीही आलं तरी राजकीय पक्ष सारखेच, भाजप आणि ठाकरे एकमेकांचे विरोधक नाहीत, ते सोयीनुसार युती करतात असं विधान जरांगे यांनी केलंय। खासदार प्रतिभा धानोरकरांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर शहरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते आणि यावेळी काँग्रेस नेत्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा चंद्रपूर महापालिकेवर फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला। नागपूर मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जोरदार प्रचार सुरू केला। यंदा 100 नगरसेवक निवडून आणण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे। प्रभाग 32 मध्ये काँग्रेसनं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। ज्योती डोंगरे, विलास करंगळे, पूजा देशमुख आणि विश्वेश्वर अहिरकर यांना यावेळी उमेदवारी मिळाली आहे। पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 30 कडे शहराचं लक्ष लागलंय। पाणीपुरवठा, खेळाचं मैदान, विकास आराखड्यातील बाबी या गोष्टींना आपण नगरसेवक झाल्यानंतर प्राधान्य देणार असल्यानं मतदार आपल्यालाच कौल देतील असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते उमेदवार संजय नाना काटे यांनी व्यक्त केलाय। काही लोक वेगवेगळ्या रूपात येतील, जय भीम म्हणतील, बुद्ध विहारात जाऊन येतील आणि नंतर भाजपची कमळाबाई देऊन जातील। अशा कमळाबाई आणि त्या घड्याळाला विहाराच्या वस्तीच्या बाहेरच ठेवायचंय, आमच्या वस्तीमध्ये एंट्री नाही म्हणजे नाही असं वक्तव्य सुजात आंबेडकरांनी केलंय।
छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उभाठ्याकडून अंबादास दानवेंच्या नेतृत्वात डोर टू डोर कॅम्पेन राबवण्यात येत आहे. कुठल्याही सभा न घेता उद्धव ठाकरेंची एकच सभा होणार आहे. मुंबईत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच उमेदवार गल्लोगल्ली फिरून प्रचार करताना दिसत आहेत. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये 2 शिवसेना समोरासमोर उभे आहेत. रुपल कुसळे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात जोर लावलेला दिसतोय. ठाण्यात भाजप शिवसेनेकडून जाहिरातबाजीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जातोय. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. भाजपकडून एकीकडे नमो भारत नमो ठाणे बॅनरवरती कमळाचं चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसून येतोय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा बॅनर लावण्यात आलाय. ही निवडणूक लोकशाही पद्धतीला बाजूला सरून हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी दिसते असं म्हणत एकनाथ खडसेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली आहे. उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारांना माघार घ्यायला लावण्याचा प्रकार सुरू असल्याची ही खंत खडसे यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह द्यावं लागलंय. या प्रकरणात एबी फॉर्म गहाळ करणारे निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला होता आणि त्यानंतर त्यांना अपक्ष ठरवण्यात आलं होतं. भिवंडी मनपा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. वॉर्ड क्रमांक 20 मधील उमेदवार राहुल पाटील, स्वप्नाली नाईक, साखराबाई बगाडे आणि सुशांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार रॅली काढण्यात आली. आता एक मोठी बातमी. भाजपचे नेते आणि अजित पवारांमधील वाकयुद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगलेलं आहे. अशातच भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा एकदा अजितदादांना विनंतीवजा सल्ला दिलाय. अजितदादांना विनंती, मित्रपक्षावर बोलू नये अशी अपेक्षा आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सिंचन घोटाळा प्रकरणात न्यायालयाचा निकाल अजूनही बाकी असल्याचं विधान करून बावनकुळेंनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. जे काही केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल, अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत. आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल. पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले, त्यावर न्यायालयीन चौकशी, त्यावेळेस जे काही चौकशी झाली आता न्यायालयाची बाब झाली आहे. न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणं उचित होईल असं मला वाटतं. आता जे लोक आमच्यावर टीका टिप्पणी करतायत तिथे आपण गेलो तर मग खूप पानं मागे आहेत. त्यामध्ये आता काही तिथे जाण्याची कुणाची इच्छा नाही. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. मुंबईतील सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये वाहतुकीची प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि खासगी कॉन्ट्रॅक्टरनं ड्रेनेज लाईनचं काम करताना फक्त एकच सुरक्षा रक्षक ठेवला. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. स्थानिक नागरिकच वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कोस्टल रोडवर दुचाकीला परवानगी नसतानाही दुचाकी स्वार कोस्टल रोडवरून प्रवास करताना दिसून आलेत आणि त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली. नवी मुंबई शहरातील जनतेनं गेल्या 25 वर्षांपासून माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलंय. मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षाचा महापौर बसलाय. त्यामुळे यावेळेला देखील भाजपचा महापौर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बसेल असा ठाम विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात धावती भेट दिली. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली परिसरात अनेक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना बिनविरोध निवडीनं एक इतिहास घडला तर 16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. चांदीनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून दर थेट 2,55,000 पोहोचले. सोन्याच्या दरात देखील 2,000 रुपयांची वाढ झालेली आहे. चांदीच्या भावात 9,250 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी 2,49,000 रुपयांवर पोहोचली आहे, तर सोन्याच्याही भावात 1,300 रुपयांची वाढ होऊन 1,37,500 रुपयांवर सोनं पोहोचलंय.
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान काकांच्या पुण्याईनं माझं लय भारी चाललंय असं अजित पवार म्हणाल्यानं चर्चांना उधाण आलंय. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये अजित पवारांचा पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवतंय, तर दुसरीकडे त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीतही त्यांनी पैसे खाल्ले अशी बोचरी टीका त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर केली आहे. सर्वात आधी पाहूयात अजित पवार काका शरद पवार यांच्या संदर्भात काय म्हटले. तुमच्यासारख्यांची मला गरज आहे. आपण बरोबर काम करू. मला काही दुसरी ऐकणं अपेक्षा नाहीये. काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्या खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका. आणि आता पाहूयात अजित पवारांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर काय टीका केली आहे. त्यांची भाषणं ऐकलीत. अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढ. जनाची नाही तर मनाची राव. हे कुठलं कारभार चाललेला आहे? अशा पद्धतीच्या या समस्यांनी केल्या. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार. अजितदादांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन अशा पद्धतीची टीका टिप्पणी करण्याचं कर्तृत्व करायला नको पाहिजे होतं. मी अजितदादांना सल्ला देण्या इतका मोठा नाही, पण समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे. त्या बैठकीमध्ये सहजपट निर्णय झाला आहे की महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी, कुठल्याही मंत्र्यांनी, आमदार खासदारांनी, लोकप्रतिनिधींनी मित्र पक्षावर कुठलेही मतभेद आणि मनभेद होणार नाही अशी टीका करायची नाही. मला अजितदादाकडनं महायुतीतल्या समन्वय समितीत झालेल्या एकंदरीत निर्णयाची ते या पद्धतीने ते बोलणार नाही असं मला वाटलं. कधी त्यांची भाषणं ऐकलीत. अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढ. जनाची नाही तर मनाची राव. हे कुठलं कारभार चाललेला आहे? अशा पद्धतीच्या या समस्यांनी केल्या. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार. दरम्यान अजित पवारांनी नाव न घेता महेश लांडगेंवर पुन्हा एकदा टीका केली. यावर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात. मी त्याला नगरसेवक केलेलं होतं. त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला. काय करायचं? आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा. कुठनं आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करता, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली? रिंग कुणाची चालली? भ्रष्टाचार कुणाचा चाललाय? शरीरावर अंकुश कुणाचा आहे? पुण्यामध्ये ते स्थानिक नेत्याबद्दल बोलतात. मला असं वाटतं अजितदादाची उंची जी आहे राज्यामध्ये, एवढ्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल बोलेल असं त्यांनी, मला वाटते, त्यांच्याकडनं अपेक्षित नाही. ज्यांच्याबद्दल ते बोलले असतील मला तर माहीत नाही. पण मी ते समजा मी उद्या मंत्री म्हणून आलो पुण्यामध्ये आणि मी राष्ट्रवादीच्या महानगरपालिकेच्या लेवलच्या कार्यकर्त्याबद्दल, नेत्याबद्दल किंवा असे बोलणे किंवा अशा टिप्पणी करणे मला वाटतं योग्य नाही.